भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर रविवारी प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल तसेच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली। याबरोबर रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल, अग्निशमन दलाचे महिला पुरुष कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलीवरील विशेष कर्तबगारी दाखवली। या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, चारुशिला खरत, रामदास शेवाळे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम वारेकाटे, उपमुख्य लेखा परीक्षक संदीप खुरपे, उप अभियंता विलास चव्हाण, सहाय्यक अधिकारी स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त स्मिता काळे, डॉक्टर रुपाली माने, सुबोध ठाणेकर, श्रीराम पवार, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पाटोडकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते। यावेळी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने क्षयरोगाच्या कायमस्वरूपी निर्मूलनासाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर केले। तसेच उपस्थित सर्वांना क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी प्रतिज्ञा देण्यात आली।